झालं नसेल इतका आतुरतेनं वेट करते एवढा पटापट पटापट आवरा म्हणून आले खरं पण इथं दुकान बंद आहे आणि येऊन उभं राहिले आज आणि घरी अजून 2% ठेवून आले 5 मिनिटांनी बनवलं आणि घरी 2% ठेवून आले आज इतक्या गडबडीने आणले पण दुकान बंद आहे आणले अजून 9 पोरांना खायला सुद्धा घातलं नाही डाळिंब सगळं आम्ही सोडून करून आलो. आपला आळस आहे काय नाही गडबड 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 नुसती काय केली. घेतलं नाही आपला आळस आहे अजिबात नाही तसलं काय नाही खोटं बोलायचं नाही पळवत आणले आम्हाला आणि इथं येऊन 7 मिनिटं उभा राहिले मेन म्हणजे पाणी तापलं नाही गिझरला गार पाणी आंघोळ केल्या बघा तरी सुद्धा वाटतं ना आम्ही उशीर केला कसं आंघोळीगार पाणीच करत हो मग तू कसं सगळं भरलेलं सगळं भरून घेतलं त्याला लवकर उठावं लागतं म्हणजे तर आमच्या आधी उठून काय केलं आंघोळ करून बाहेर फिरत बसला अरे फिरलं पाहिजे देवाला गेलं पाहिजे सकाळी हा फिरलं पाहिजे पोरं काय करायचं? त्यानं कोण पोरं जेवायचं? आम्हीच करायचं. बाईक आहेत बघायचं त्यांच्या बघा, असं. काय नाही सगळं काही झालं तर दोष कुठं असतो बायका. उशीर झाला कारण आजकाल माणसांना विटॅमिन डी भेटत नाही म्हणून लवकर आवरून लवकर बाहेर निघतं ऊन घ्यायला तरी यांना नको वाटतंय एकतर आवरा म्हणून ह्यांना दावं धरून ड्रायव्हर बांधून बाहेर काढायचं आम्हीच काढायचं हा. दुसरी एक नेहमीच घ्यायचं हात दुखायला लागले आता आम्ही घ्यायचो. दुसरी तुम्हीच घ्यायचं काय उपयोग आहे मला आता जुडिओमध्ये पण खरेदी करताना किती गडबड करते दुसरं झालं का आवरा की जायचं का नाही उशीर झाल्यावर परत म्हणणार मग राहू द्या जायचं तिथून सुरुवात त्यांची मनधरणी करायची म्हणजे काय झालं तरी दोष कोणाचा असतोय काय त्यांचाच असतं हे ठरलेलं असतंय तर चला आता बघूया खरेदी काय करते